हाऊ जुगाड आहे आमचा थंड्या पाणीचा. हॉस्टेल म्हणलं तर काय थंड पाणी भेटणार नाही घरचा फ्रीजसारखा. तर हाऊ आहे आमचा जुगाड. सर्व टावेल बिवेल कपडा बिपडा सर्व लपेटून टाकायचं आणि वाऱ्यात मस्त बाल्कनीमध्ये ठेवून द्यायचं. 1-2 तासानंतर एकदम मस्त पाणी. साला रात्रीचं काय मस्त शांत वातावरण असतं ना. मस्त रात्र एकदम शांत असते. किरकिराट किड्यांचा आवाज. रात्र म्हणजे एक नंबर. आणि दिवस उजळला किरकिर भंगार आवाज साला. डोक्यात ताण पुरा. उठायचं पळायचं धावायचं काम धंदे शाळा कॉलेज. रात्र म्हणजे एकदम मस्त. सर्व निवांत झोपता. सर्व चंद्राचा प्रकाश सर्व एकदम चांदण्यांचा प्रकाश एकदम शांत असतं. म्हणजे लोक सर्व दिवसभराचं टेन्शन बेन्शन मिटून एकदम शांतगार झोपतात. किती बी दिवसा किती पंगे झाल्या मारामाऱ्या झाल्या किती बी टेन्शन झालं ब्रेकअप जे म्हणता येईल ते सर्व विसरून एकदम शांत झोपतात सर्व. देवाने बनवलेली अद्भुत रचना म्हणजे रात्र. हे बी चुकीचं नाही ठरणार. 2 वाजत आले साला झोप नाही लागत आहे. शेवटचे काही गिणचुने 10-12 दिवस हॉस्टेलचे. याच्यानंतर परत सुरुवात जिंदगीची. असली जिंदगी मजा घेणार. 3 वर्ष कसे निघून गेले काही कळना. झोपले सर्व पोरं. मला काय झोपणं लाग. हे बी झोपलं घरामध्ये. पॉज बटन राहताना जिंदगीचे साला पॉज करून मस्त सर्व काही विसरून जातं. काय झालं काय माहिती आज काय झोप लागत नाही. 2-1 वाजत आले तरी बी काही झोप नाही. एखादा पिक्चर पाहून घेतो टांगतो आग. मग लागली तर लागली झोप. काय मान मोडली हो. चला झोपा मग तुम्ही पण. झोपतो मी पण पिक्चर पाहून. चला गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय बाय टाटा सी यू.